नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण करंट अफेअर्स बघत आहोत आणि करंट अफेअर्समध्ये हा आपला 8वा भाग आहे, ज्याच्यामध्ये आपण अंतरिक्ष ज्या अंतरिक्ष घडामोडी आहेत तर त्या आणि ज्या प्रमुख नेमणुका आहेत, जो अतिशय महत्त्वाचा भाग आहे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने, तो आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. सो स्टार्ट करूया. मागच्या याच्यामध्ये आपण संरक्षण घडामोडी बघितलेल्या होत्या आणि त्या यावेळेस महत्त्वाच्या आहेत, कारण जे काही युद्ध चालू आहे जगामध्ये, सो त्या धर्तीवर जर आपण बघितलं तर संरक्षण घडामोडी, वेगवेगळी क्षेपणास्त्र, वेगवेगळ्या देशांच्या ज्या काही वेगवेगळ्या संरक्षण प्रणाली आहेत, ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. सो करंटमध्ये जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. आता आहे पुढचं अंतरिक्ष घडामोडी. पहिला आहे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जे आहे, तर ह्या जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे संचालक बनणारे पहिले भारतीय होते. त्यांचं नाव आहे मणिधन कृष्णा. तर ह्यांचं नाव जे आहे मणिधन कृष्णा यांचं नाव मंगळावरचे एक विवर जे आहे, म्हणजे तो खड्डा जो असतो मंगळावर, खड्डे जे असतात ते, सो त्या मंगळावरच्या एका खड्ड्याला मणिधन कृष्णा यांचं नाव दिलेलं आहे, जे की जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे संचालक बनणारे पहिले भारतीय होते. त्यानंतर त्यांचं जिओलॉजी ऑफ इंडिया अँड बर्मा हे पुस्तक जे आहे, पुस्तक भारतीय भूगर्भशास्त्राचा पाया मानला जातो. त्यांना 1970 मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना मिळालेला होता. त्यांचं नाव मंगळावरच्या विवराला देण्यात आलेलं आहे. सो हे मणिधन कृष्णा आहेत. पुढचं आहे विक्रम-1 रॉकेट. तर हे काय आहे विक्रम-1 रॉकेट? तर हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी या रॉकेटचं अनावरण करण्यात आलं. कुणी बनवलेलं आहे? तर स्कायरूट कंपनी आहे हैदराबादची. तर या हैदराबादच्या स्कायरूट कंपनीने हे बनवलेलं भारताचे पहिले खाजगीरित्या विकसित केलेले ऑर्बिटल रॉकेट आहे हे, जे की हैदराबादमधल्या स्कायरूट या कंपनीने बनवलेलं आहे. पहिली खाजगी अंतराळातली कंपनी, तुम्ही वाचलं असेल मागे तर आठवत असेल तुम्हाला. हे जे ऑर्बिट आहे, म्हणजे हे जे रॉकेट आहे, तर हे रॉकेट तुमच्या क्षेपणास्त्राला लो अर्थ ऑर्बिट जे आहे, तर त्या लो अर्थ ऑर्बिटमध्ये नेऊन सोडू शकतं. बघा याच्याबद्दलची माहिती. यापूर्वीचे विक्रम एस हे सब ऑर्बिटल होते. याची क्षमता जी आहे तर ती 300 ते 480 किलो वजनाचं उपग्रह लो अर्थ ऑर्बिटमध्ये तो नेऊ शकतो, जे की भारताचं पहिलं खाजगीरित्या विकसित केलेलं रॉकेट आहे, ज्याचं नाव आहे विक्रम-1 रॉकेट. हैदराबादची स्कायरूट एरोस्पेस कंपनीने बनवलेलं. त्यानंतर स्कायरूट एरोस्पेस ही हैदराबाद स्थित स्टार्टअप कंपनी आहे. त्यांनी 2024 मध्ये विक्रम एसच्या माध्यमातून पहिले खाजगी रॉकेट उड्डाण यशस्वी केलेले होते. हे त्यांचं दुसरं आता रॉकेट बनवलेलं आहे त्यांनी. पुढचा आहे GSAT-7R उपग्रह जो आहे, हा GSAT-7R उपग्रह त्याचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. दळणवळणाचा उपग्रह आहे आणि तुम्हाला मला सांगायचं आहे कमेंटमध्ये की हा जो दळणवळण उपग्रह असतो हा आपण कोणत्या ऑर्बिटमध्ये नेऊन सोडतो. म्हणजे लो अर्थ ऑर्बिट जे आहे तिथे आपण नेऊन सोडतो, की जो आपला पोलार ऑर्बिट आहे तर त्या पोलार ऑर्बिटमध्ये आपण तो नेतो, का आपलं जे जिओ स्टेशनरी ऑर्बिट आहे तर त्या जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये नेतो, का सन सिंक्रोनाइज ऑर्बिटमध्ये आपण हे जे दळणवळणाचे उपग्रह आहे ते सोडतो, ते मला तुम्ही सांगणार आहात. याच्यामध्ये GSAT-7R उपग्रहाचं प्रक्षेपण जे आहे तर ते श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून करण्यात आलं. भारताच्या भूमीवरून प्रक्षेपित करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात जड दळणवळण उपग्रह होता. प्रक्षेपक होता LVM-3, जसं GSLV वगैरे आपण जसं वापरलंय चंद्रयानासाठी, GSLV MK3 आपण वापरला होता आता चंद्रयान 3 साठी. सो तशा पद्धतीने यासाठी आपण LVM-3 हा उपग्रह प्रक्षेपक वापरलेला आहे. प्रक्षेपक म्हणजे तो तिथपर्यंत त्याला घेऊन जातो आणि त्याच्या आतमध्ये असलेला उपग्रह तिथं तो सोडतो आणि मग तो प्रक्षेपक खाली येतो, अशा पद्धतीने असतं ते. त्याच्यानंतर हा उपग्रह हिंदी महासागर क्षेत्रामध्ये मजबूत आणि सुरक्षित टेलिकम्युनिकेशन कव्हरेज प्रदान करेल. CMS-03 हा उपग्रह GSAT-7R म्हणून सुद्धा ओळखला जातो. नौदलासाठीच्या GSAT-7 रुक्मिणी या उपग्रहाची जागा हा आता जो CMS-03 हा उपग्रह घेणार आहे. ओके. सो रुक्मिणी काय होता जर असा प्रश्न आला तर रुक्मिणी सुद्धा एक उपग्रह होता, दळणवळण उपग्रह होता, हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. पुढचं आहे रशियाच्या 52 उपग्रहांचं प्रक्षेपण झालेलं आहे. प्रशिक्षण लिहिलेलं आहे, चुकून झालेलं आहे हा इथे. सो काय आहे ते प्रक्षेपण झालेलं आहे. उपग्रहांचं प्रक्षेपणच होतं, आपण लॉन्च करतो त्यांना. सो रशियाच्या 52 उपग्रहांचं प्रक्षेपण झालेलं आहे. कुठून? तर रॉसकॉस्मॉस त्यांची जी अंतराळ संस्था आहे तिथून त्यांनी 28 डिसेंबर 2025 ला रॉकेट सोयूज आहे 2.1B याच्यामधून इराणचे उपग्रह
आणि त्यांचे उपग्रह, अशा पद्धतीने त्यांनी 52 उपग्रहांचं प्रक्षेपण केलेलं आहे. पुढचं आहे HAL, म्हणजे हाल आहे आपली जी आपले एक मिनिट संरक्षण उपग्रह काय म्हणूया त्याला आपण, शस्त्रास्त्र बनवणारी कंपनी भारतातली 1 नंबरची हाल आपण बघितली मगाशी. BEL ही दुसरी आहे आणि तिसरी कुठली आहे, माझगाव डॉक शिप बिल्डर जी आहे मुंबईतली ती आहे. अशा 3 ज्या शस्त्रास्त्र बनवणाऱ्या भारतातल्या टॉप 3 कंपन्या आहेत त्याच्यातली पहिली आहे HAL आणि L&T आहे, लार्सन अँड टुर्बो यांच्या संयुक्त उपक्रमामधून त्यांनी पहिलं व्यावसायिक PSLV रॉकेट जे आहे, हे पहिलं व्यावसायिक PSLV रॉकेट जे आहे हे बनवलेलं आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आहे आणि लार्सन अँड टुर्बो आहे. या 2 प्रमुख भारतीय कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमाने पूर्णपणे खाजगी उद्योगाद्वारे निर्मित पहिले ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक वाहन PSLV तयार केले आहे. इस्रो शिवाय भारतीय उद्योगांनी बनवलेले हे पहिलेच रॉकेट आहे. हे रॉकेट 2026 मध्ये इस्रोच्या ओशन सॅट या महत्त्वाचा उपग्रह अवकाशात घेऊन जाईल. न्यू स्पेस इंडिया लिमिटेड NSIL 2022 मध्ये HAL आणि L&T कन्सॉर्टियमला 5 PSLV रॉकेट बनवण्याचं यांनी कंत्राट दिलेलं होतं. ओके, न्यू स्पेस इंडिया लिमिटेडने, ती आपली खाजगी याच्यातली पहिली कंपनी न्यू स्पेस इंडिया लिमिटेड, वाचलेलं आहे आपण ऑलरेडी. यांनी 5 उपग्रह बनवण्याचं यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे किंवा कंत्राट दिलेलं आहे. सो त्याच्या अंतर्गत त्यांनी हे पहिलंच जे रॉकेट आहे PSLV ते बनवलेलं आहे. पुढचं आहे कैवल्या रेड्डी कुंचल. तर ह्या ज्या कैवल्या रेड्डी कुंचल आहेत तर यांची फ्लोरिडा इथली टायटन्स स्पेस इंडस्ट्रीज जी आहे तिथल्या अमेरिकेतल्या खाजगी अंतराळ कंपनीने त्यांची निवड केलेली आहे. कशासाठी, तर तिथल्या अंतराळवीर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी 2026 ते 2029 अशा 4 वर्षांच्या कार्यक्रमासाठी म्हणून यांची निवड झालेली आहे. मूळच्या त्या गोदावरी, आंध्र प्रदेशमधल्या गोदावरी जिल्ह्यामधल्या निदादा ओले इथल्या रहिवासी आहेत. 17 वर्षीय कैवल्या रेड्डी कुंचला यांची निवड झालेली आहे. 15व्या वर्षी त्यांनी नासामध्ये सुद्धा आयोजित आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारी सर्वात तरुण भारतीय ती बनलेली होती आणि आता पुन्हा त्यांची फ्लोरिडा इथल्या टायटन स्पेस एजन्सीमध्ये त्यांची निवड झालेली आहे प्रशिक्षणासाठी. पुढचं आहे वायुपुत्र इलेक्ट्रिक रॉकेट. कुणी बनवलेलं आहे, तर चेन्नईमध्ये स्पेस किड्स. ओके, सो चेन्नईमध्ये असलेल्या स्पेस किड्स इंडिया संस्थेने वायुपुत्र नावाचं विजेवर चालणारं रॉकेट जे आहे ते बनवलेलं आहे आणि त्याच्या एका उड्डाणासाठी फक्त 25 रुपये इतका खर्च येतो आणि ते 6 किलोमीटर उंचीवरती जाऊ शकतं. असं रॉकेट जे आहे हे चेन्नईमधल्या स्पेस किड्स इंडिया यांनी बनवलेलं आहे. त्यांचं अजून एक शक्ती-60 नावाचं पुढचं एक मिशन आहे ज्याच्यामध्ये जगभरातल्या सगळ्या मुलींचा समावेश असलेलं असं हे मिशन त्यांचं असणार आहे. सो त्यांचं पुढचं मिशन आहे शक्ती-60. सो शक्ती म्हणजे स्त्रिया, अशा पद्धतीने ते त्यांचं पुढचं मिशन जे आहे तर ते असणार आहे. पुढचं आहे रशिया आणि चीन दोघं एकत्रितपणे चंद्रावरती अणुऊर्जा प्रकल्प राबवत आहेत. सो रशिया आहे आणि त्याच्यासोबत चीन असणार आहे. ओके, इथपर्यंत मला वाटते जेवढे महत्त्वाचे हे अंतराळाचे जेवढे होते तेवढेच आपण इथे घेतलेले आहेत. अजून 1-2 आहेत ते बघूया आपण. रशियाने चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना आखलेली आहे. हा प्रकल्प रशिया त्याच्या चीन सोबतच्या संयुक्त मोहिमेचा तो भाग आहे. त्यानंतर रिक्वेस्ट फॉर प्रपोजल, इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटर जे आहे इन स्पेस यांच्या निवडक शैक्षणिक संस्थांमध्ये अंतराळ प्रयोगशाळा उभारण्यासाठी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल जारी केलेला आहे त्यांनी. त्यानंतर मायकेला बेंटहॉस. सो मायकेला बेंटहॉस जे आहेत या व्हीलचेअर धारकांनी अंतराळामध्ये प्रवास करणाऱ्या त्या पहिल्याच ठरलेल्या आहेत. व्हीलचेअर युजर किंवा पॅराप्लेजियाग्रस्त व्यक्ती ठरलेल्या आहेत ज्यांनी जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन या स्पेस टुरिझम कंपनीद्वारे राबवण्यात आलेल्या न्यू शेपर्ड्स रॉकेटचा वापर करून ते लोक अंतराळात जे जात आहेत, अंतराळ टुरिझम त्यांनी जे सुरू केलेलं आहे जेफ बेझोस यांनी, तर त्याच्यातल्या त्या पहिल्या अशा व्यक्ती ठरलेल्या आहेत व्हीलचेअर युजर ज्या की वरती जाऊन आल्या. पुढचं आहे परसिव्हरन्स जो रोवर आहे त्याने कामगिरी केलेली आहे. काय केलंय त्याने, तर अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या परसिव्हरन्स रोवर जो आहे त्याने प्रथमच मंगळाच्या वातावरणामध्ये विद्युत हालचाली शोधलेल्या आहेत. बस.
आणि मार्स 2020 मिशनचा एक भाग असून ते 2021 मध्ये झेझेरो क्रेटर या प्राचीन नदीच्या त्रिभुज प्रदेशात उतरलेलं होतं. पहिलं खाजगी इनोव्हेशन हब इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी तिरुअनंतपुरम इथे अनंत टेक्नॉलॉजीजच्या अनंत सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर नेव्हिगेशनचे उद्घाटन केलेलं आहे. नेव्हिगेशन क्षेत्रातलं भारतातलं पहिलं खाजगी इनोव्हेशन हब आहे हे नेव्हिगेशन सेंटर, नेव्हिगेशन क्षेत्रामधलं. पुढे उद्घाटन केलंय त्यांचं इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी तिरुअनंतपुरम इथे अनंत सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर नेव्हिगेशन ACEN चं उद्घाटन केलेलं आहे. वायुपुत्र रॉकेट आपण बघितलं. त्यानंतर गगनयानासाठी विकास इंजिन जे आहे गोदरेज एरोस्पेसने गगनयान प्रकल्पासाठी इस्रोने पहिले ह्युमन रेटेड L110 स्टेज विकास इंजिन प्रदान केलेलं आहे. इंजिन आहे फक्त. वॉक टू मार्स, हे महत्वाचं आहे. वॉक टू मार्स काय आहे? वॉक टू मार्स आणि कुणाची मोहीम आहे तर UAE आहे. UAEची वॉक टू मार्स नावाची मोहीम आहे. वॉक टू मार्स ही एक अभिनव देशव्यापी मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेअंतर्गत देशातील रहिवाशांना सामूहिकरित्या 54 दशलक्ष किलोमीटर अंतर कापण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे. ही मोहीम ओपन मास्टर्स गेम्स अबुधाबी 2026च्या 100 दिवसांच्या काउंटडाऊनचा भाग म्हणून राबवली जात आहे. वॉक टू मार्स मोहीम चालायचंय त्यांना. ओके, सो इथपर्यंत हे महत्वाचं जेवढं होतं तेवढं आपण घेतलंय. विक्रम हे रॉकेट जे आहे स्कायरूट कंपनीचं, मणिधन कृष्णा GSAT दळणवळण उपग्रह रोहिणीच्या जागेवरचा, त्यानंतर रशिया HAL PSLV रॉकेट त्यांनी बनवलेलं आहे, ते महत्वाचं आहे. वायुपुत्र इलेक्ट्रिक रॉकेट महत्वाचं आहे आणि रशिया अणुऊर्जा प्रकल्प. ठीक आहे, पुढचा आहे अतिशय महत्वाचा भाग आणि तो म्हणजे आहे प्रमुख नेमणुका. सो अतिशय महत्वाचा आणि आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाणारा, कायम विचारला जाणारा भाग. सो स्टार्ट करूया. प्रमुख नेमणुका याच्यामध्ये केंद्रीय माहिती आयोग. ओके, सो केंद्रीय माहिती आयोग कोण आहेत? राजकुमार गोयल आहेत. ठीक आहे, एक मिनिट ते गेलं. केंद्रीय माहिती आयोग राजकुमार गोयल. सो गोल गोल माहिती नाही द्यायची आहे, सरळ सरळ माहिती द्यायची आहे. असं केंद्रीय माहिती आयोगाचे अध्यक्ष राजकुमार गोयल, आपल्या सगळ्यांना माहिती आहे 12 ऑक्टोबर 2005 ला केंद्रीय माहिती आयोग त्याची स्थापना झाली. एक अध्यक्ष आणि 10 पेक्षा जास्त नाही असे त्याच्यामध्ये सदस्य असतात. आणि माहिती अधिकार कायदा 2005च्या RTI 2005च्या अंतर्गत स्थापन झालेला आहे. राजकुमार गोयल जे आहेत आता हे नवीन केंद्रीय माहिती आयोगाचे अध्यक्ष झालेले आहेत. याच्या आधी हिरालाल समरिया जे आहे ते हिरालाल समरिया होते. वजाहत हबीबुल्ला हे त्याचे पहिले अध्यक्ष राहिलेले आहेत. इतकी सगळी माहिती आपल्यासाठी बास आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची माहिती, केंद्रीय माहिती आयोगाचे अध्यक्ष आता बदललेत, सो त्यामुळे ते एक लक्षात ठेवा की केंद्रीय माहिती आयोगाच्या अध्यक्ष निवड समितीमध्ये कोण कोण असतं तर त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी आहेत पंतप्रधान, त्यानंतर गृहमंत्री आहेत अमित शहा आणि तिसरे व्यक्ती आहेत विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष नेते कोण आहेत? गांधी. राहुल गांधी जे आहेत हे. असे 3 लोक जे आहेत ते 3 लोक या निवड समितीमध्ये आहेत. ते एक पाठ करायचे. पुढचा आहे मिलिंद साठे. मिलिंद साठे महाधिवक्ता. मिलिंद साठे महाधिवक्ता महाराष्ट्राचे ते महाधिवक्ता जे आहेत तर ते महाराष्ट्राचे झालेले आहेत. कोण आहेत तर ते आहेत मिलिंद साठे. याच्या आधी कोण होतं? बिरेंद्र सराफ आहेत. हे बिरेंद्र सराफ होते आणि आता बिरेंद्र सराफ यांच्या जागी मिलिंद साठे महाराष्ट्राचे महाधिवक्ता झालेले आहेत. पुढचा आहे लुकास फिलिप. एकच मिनिट. तर पुढचे आहेत लुकास फिलिप जे की इंटरपोल जे आहे तर त्या इंटरपोलचे अध्यक्ष आहेत. इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन आहे. 1923 ला ज्याची स्थापना झालेली आहे इंटरपोल आहे तर त्या इंटरपोलचे अध्यक्ष झालेले आहेत लुकास फिलिप. सो फिलिप फिलिप कसं पण पाठ करा. मिलिंद साठे महाधिवक्ता आणि माहिती आयोगाचे गोल माहिती नको. पुढचं आता बघा इथे ज्ञानेश कुमार जे आहेत आपले निवडणूक आयोगाचे अध्यक्ष होते का ज्ञानेश कुमार. सो मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी 2026 साठी 35 देशांच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टन्सच्या अध्यक्षपदाची त्यांनी भूमिका स्वीकारलेली आहे. 3 डिसेंबर 2025 रोजी स्टॉकहोम इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय IDEA या सदस्य देशांच्या परिषदेच्या बैठकीत त्यांनी हे पद जे आहे स्वीकारलेलं आहे. 1995 मध्ये ही
IDEA ही संस्था स्थापन झालेली आहे आणि जगामध्ये लोकशाही संस्था, जगभरातल्या लोकशाही संस्था आणि त्यांना बळकटीकरण करण्याचं काम करणारी अशी ही संस्था आहे आणि तिच्या अध्यक्षपदी आपले जे ज्ञानेश कुमार होते, हे ज्ञानेश कुमारांची नियुक्ती झालेली आहे. ओके. 1995ला या संस्थेची स्थापना झालेली आहे आणि तिच्या अध्यक्षपदी आता ज्ञानेश कुमार आपले मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत तर ते गेलेले आहेत. पुढचा आहे न्यायमूर्ती विक्रमनाथ नालसा जे आहे, या नालसाच्या कार्यकारी अध्यक्षपदी यांचं नामनिर्देशन करण्यात आलेलं आहे, न्यायमूर्ती विक्रमनाथ. सो नाथ नालसा. पुढचा आहे जोहरान ममदानी. आपण सगळ्यांनी यांना इन्स्टा यूट्यूबवर बघितलेलं असेल. जोहरान ममदानी आहेत जे की न्यूयॉर्कमधले पहिले मुस्लिम महापौर झालेले आहेत आणि सर्वात तरुण पण असतील. सर्वात तरुण 34 वर्षांचे आहेत ते जोहरान ममदानी यांचं. आणि आपण बघितलेलं होतं, ज्यांनी बघितलेलं असेल त्यांना इन्स्टावर किंवा यूट्यूबवर, मी तर यूट्यूबवर त्यांना बघितलं होतं की त्यांनी जवाहरलाल नेहरू यांना सुद्धा यांचं ट्विस्ट विथ डेस्टिनी ह्या भाषणाचा दाखला जो आहे, ट्विस्ट विथ डेस्टिनी या भाषणाचा दाखला त्यांनी दिलेला होता त्यांच्या विजयी भाषणामध्ये जेव्हा ते जिंकून आलेले होते महापौरपदी. 1991 मध्ये कंपाला युगांडा या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. अमेरिकेचे नागरिकत्व त्यांच्याकडे आहे. त्याच्यानंतर त्यांनी जे गव्हर्नमेंटचे छोटे छोटे जे काही इश्यू असतात की जे खरंच जो एक लोकप्रतिनिधी म्हणून कशा पद्धतीने ते आपण हाताळायला पाहिजे आणि लोकांसमोर जे रिअल इश्यूज आहेत समाजामधले ते आणले पाहिजेत, त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन आणलं पाहिजे. आणि तुम्हाला माहिती असेल कॉफीवाली कोणती ती ब्रांच आहे, CCD का CCD कोणती आहे ती मला आठवत नाही आता नाव त्याचं. सो त्याच्यात त्यांनी तिथले जे वर्कर्स आहेत तर त्या वर्कर्सना जी किती जास्त वेळ काम करावं लागतं ह्यासाठी म्हणून त्यांनी संप केलेला होता. सो तुम्हाला ते माहिती असेल चर्चेमध्ये जर तुम्ही बघितलेलं असेल तर ते आहेत जोहरान ममदानी. ठीक आहे. सो ते न्यूयॉर्कमधले पहिले मुस्लिम महापौर आहेत ते आणि सर्वात तरुण. पुढच्या आहेत मामाडी डोंबिवया, गिनीच्या प्रमुख झालेले आहेत. कोण आहेत त्या? मामाडी डोंबिवया. सो मामाडी गिनी असं पाठ करा. मामाडी गिनी. पुढचं आहेत राकेश अग्रवाल. NIA जी आहे आपली राष्ट्रीय नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIAच्या अध्यक्षपदी किंवा महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार राकेश अग्रवाल यांच्याकडे आलेला आहे. हे आहेत राकेश अग्रवाल, NIA राकेश अग्रवाल. पुढचे आहेत राजेश अग्रवाल. महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे राजेश कुमार यांच्या जागी. सो राजेश कुमाराचा पाठ नका करू, आता फक्त राजेश अग्रवाल पाठ करा. सो राजेश अग्रवाल जे आहेत, राजेश कुठे आहे? महाराष्ट्रात. आणि राकेश कुठे आहे? वरती नॅशनलला NIA मध्ये. ओके. त्यानंतर पुढचं आहे सुनील पालीवाल. सो हे जे मी पालीवाल वाचलं तेव्हा पाणीवाला वाचलं मी पहिलंच वाचताना असं. सो पाणीवाला वाचलं की लक्षात राहील तुमचं. इंटरनॅशनल जी आपली वॉटरलँड ऑथॉरिटी ऑफ इंडिया जी आहे, इनलँड वॉटरवेज जे आहेत तर ते आपले इनलँड वॉटरवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया. सो IWAIच्या जलमार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून सुनील पालीवाल, सो सुनील पानीवाला असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, त्यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचे आहेत विवेक भीमनवार. आपल्या MPSCचे अध्यक्ष झालेले आहेत नवीन विवेक भीमनवार. त्यानंतर PV सिंधू आहेत. PV सिंधू यांची बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या ॲथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी PV सिंधू यांची नियुक्ती झालेली आहे. सो मामाडी गिनी, राकेश NIA, राजेश कुठे? महाराष्ट्र, PV सिंधू. त्यानंतर कोण बघितलं? विवेक भीमनवार आणि पालीवाला. सो पालीवाल, सुनील पालीवाल कुठे? पाणी, जलमार्ग. पुढचे आहेत अनुगर्ग. सो ओडिसा असं पाठ करा. अनुगर्ग जे आहेत या ओडिसाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव झालेल्या आहेत. सो अनुगर्ग ओडिसाच्या पहिल्याच महिला आहेत ज्या मुख्य सचिव झालेल्या आहेत. पुढचं आहे संगीता बसुआ पिशारोत्य. सो संगीता बसुआ पिशारोत्य आहेत या PCI जी आहे प्रेस क्लब ऑफ इंडिया, तर त्या प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या अध्यक्ष होणाऱ्या पहिल्याच महिला आहेत. संगीता बरुआ एवढंच पाठ करा. बरुषा. तो संगीता बरुषा PCIच्या प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या अध्यक्षा. पुढचा आहे
उदय नागराजू जे भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत आणि त्यांची हाऊस ऑफ लॉर्ड्स जो आहे लंडनमध्ये, तर ब्रिटिश संसदेमध्ये, म्हणजे ॲक्च्युली ब्रिटिश संसदेचं वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि त्यांना किंग चार्ल्स तृतीय यांनी उदय नागराजू यांना लाईफ पियर म्हणजे आजीवन सदस्य म्हणून नियुक्ती मंजूर केलेली आहे. लेबर पार्टीचे सदस्य आहेत ते. त्यानंतर पुढचं आहे आंद्रेज बाबीज. सो आंद्रेज बाबीज जे आहे ते झेक प्रजासत्ताकाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. पुन्हा एकदा म्हणजे परत झालेले आहेत आंद्रेज बाबीज. सो आंद्रेज बाबीज झेक प्रजासत्ताक. पुढचं रामकृष्णन चंदर LICचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे, रामकृष्णन चंदर. त्यानंतर आहेत अमित अग्रवाल, सॉरी अमित विभाग लिहिले मी, अमित अग्रवाल आहेत हे. सो वरती 2 अग्रवाल होते, राकेश अग्रवाल, राजेश अग्रवाल, आता हे तिसरे अग्रवाल आहेत अमित अग्रवाल. सो अमित अग्रवाल कुठे, दूरसंचार विभाग जो आहे, हे सगळे IAS आहेत, सगळे वरिष्ठ IAS. दूरसंचार विभागाचे सचिव म्हणून त्यांना नियुक्ती दिलेली आहे. सो अमित अग्रवाल दूरसंचार विभागाचे सचिव. पुढचा आहे अभय कुमार सिंग, रशियन फेडरेशनचे पद भूषवणारे पहिलेच भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत. अभय कुमार सिंग रशियन फेडरेशनचे पद भूषवणारे. पुढे आहे अभय कुमार सिंग रशियन फेडरेशनचे पद भूषवणारे पहिले भारतीय जे आहेत पहिले इंडियन आहेत. त्यानंतर एकच मिनिट, ती स्क्रीन बंद झाली. पुढचे आहे मनाली क्षीरसागर, ज्या की नागपूर विद्यापीठ जे आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, तर त्या नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून कोणाची निवड झालेली आहे, तर त्या आहेत मनाली क्षीरसागर. आणि नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत. 1923ला या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे आणि मनाली क्षीरसागर या पहिल्याच तिथल्या कुलगुरू आहेत. पुढचा आहे प्रवीण कुमार, ITBP जे आहे, इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स जी आहे, तर तिच्या महासंचालक पदावरती प्रवीण कुमार यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा आहे विवेक चतुर्वेदी. सो सगळे शुल्क टॅक्स सगळे विवेकाने भरा, लगेच घाई करू नका, असं लक्षात ठेवा. सो विवेक चतुर्वेदी आहेत सीमा शुल्क आणि प्रत्यक्ष कर मंडळ अध्यक्ष. पुढचा आहे संदीप प्रधान. सो संदीप सेबी, सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून, अध्यक्ष नाही, फक्त सदस्य, पूर्णवेळ सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. हे मला महत्त्वाचं वाटते. कीर्ती सुरेश ज्या आहेत, तर त्या युनिसेफच्या सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. सो लक्षात ठेवा, सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे, तर त्या आहेत कीर्ती सुरेश. त्यानंतर पुढच्या आहेत तदाशा मिश्रा, झारखंड महिला पोलीस महासंचालक, झारखंडच्या पहिल्याच महिला पोलीस महासंचालक आहेत, त्यांचं नाव आहे तदाशा मिश्रा. पुढचे आहेत अनिल जग्गी, NDA जी आहे आपली नॅशनल डिफेन्स अकॅडमी, ह्याचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल म्हणून अनिल जग्गी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. गुरुचरण सिंग यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. पुढचे आहेत संजय गर्ग, BIS जे आहे, तर त्या BIS म्हणजे काय असतं ते, बोर्ड ऑफ इंटरनॅशनल स्टँडर्ड्स, काय असतं BSI, भारतीय मानक ब्युरो. सो ब्युरो ऑफ इंटरनॅशनल का इंडियन स्टँडर्ड्स आहे, एकदा फुल फॉर्म बघा त्याचा. सो BISचे महासंचालक म्हणून यांनी पदभार जो आहे स्वीकारलेला आहे. BIS म्हणजे जे आपल्याला मानकं देतं, म्हणजे अन्नाला वगैरे जे प्रमाणक देतं की नाही, BIS तेवाला आहे, इंडियन स्टँडर्ड प्रमाणक जे असतात ते. पुढचं आहे पंकज जैन, 8व्या केंद्रीय वेतन आयोगाचे सदस्य, पुन्हा एकदा सदस्य. सो पंकज सदस्यच आहेत. आणि मगाशी जे होते सदस्य सवर्णा संदीप प्रधान, ते पण सेबीचे सदस्य आहेत. हे जे आहेत पंकज जैन, तर हे कोण होते, संदीप प्रधान, हे आहेत पंकज जैन, 8व्या केंद्रीय वेतन आयोगाचे सदस्य सचिव. पुढचा आहे पॉल बिया, कॅमेरूनच्या सर्वाधिक वयांच्या राष्ट्राध्यक्ष झालेल्या आहेत. पीपल्स डेमोक्रेटिक मूवमेंट या पक्षाच्या सदस्य आहेत त्या. आणि त्या
7 वर्षांच्या कार्यकाळासाठी कॅमेरूनच्या राष्ट्राध्यक्ष राहणार आहेत. जगातल्या सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष त्या आहेत. आणि हे जे पॉल बिया आहेत त्या लेडीज नाही आहेत, सो जेंट्स आहेत ते. सो पॉल बिया जे आहेत तर ते कॅमेरूनचे राष्ट्राध्यक्ष आहेत. जगातले सर्वात वयस्कर, आणि जगातले सर्वात वयस्कर म्हणजे किती, तर त्यांचं वय आहे सध्या 93 वर्ष, आणि 93व्या वर्षी ते राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत. आणि इथून ते अजून 7 वर्षांचा कार्यकाळ त्यांना लाभणार आहे. ठीक आहे. पुढचं आहे टोंगाचे पंतप्रधान झालेले आहेत फताफेई फकाफानुआ. सो फताफेई फकाफानुआ हे टोंगाचे पंतप्रधान झालेले आहेत. पुढचे आहेत होजे कास्ट, चिलीच्या अध्यक्ष झालेले आहेत होजे कास्ट. पुढचे आहेत आंद्रेज बाबीज. सो बाबीज आंद्रेज झेक प्रजासत्ताक. ओके. सो इथपर्यंत जेवढे महत्त्वाची लोक होती ती आपण इथे सगळी कव्हर केलेली आहेत. अजून जर काही तुम्हाला असेल तर मला करंट ह्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगाल. त्यानंतर अजून 1-2 बघा. उषा जानकी रमन. उषा जानकी माझ्या मागे गेलंय ना, हां, उषा जानकी रमन आहेत. RBIच्या कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. कार्यकारी संचालक म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे उषा जानकी रमन. पंकज जैन 8व्या केंद्रीय वेतन आयोगाचे सदस्य सचिव. त्यानंतर रेणुका अय्यर आहेत. नॅशनल कॉम्प्रेहेन्सिव्ह कॅन्सर नेटवर्कच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी. सो अय्यर आहेत रेणुका कॅन्सर नेटवर्कच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी. दिसतंय का लिहिलेलं? हां, दिसतंय. त्यानंतर नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष कालिकेश सिंग देव. तो देवाच्या हातात रायफल असायला पाहिजे, सो कालिकेश. त्यानंतर कॅथरीन कोनोली. कॅथरीन. सो त्या आयर्लंडच्या राष्ट्रपती झालेल्या आहेत. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण दरेकर झालेले आहेत. अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष जावेद अशरफ झालेले आहेत. अमित अग्रवाल केंद्रीय दूरसंचार सचिव मगाशी आपण बघितलं होतं. मनोज जोशी केंद्रीय औषध निर्माण सचिव. त्यानंतर श्रीवत्स कृष्णा केंद्रीय पर्यटन सचिव. सो पर्यटन कृष्णा. सो कृष्णाच्या ठिकाणी आपण पर्यटन करायला जातो, सो श्रीवत्स कृष्णा ते नाव लक्षात ठेवा. नीरज मित्तल पेट्रोलियम सचिव. नीरज मित्तल. त्यानंतर अजून आपण काय काय नावं वाचलेली होती ती सगळी आठवा एकदा. कीर्ती सुरेश आपण एक नाव वाचलं होतं, कशासाठी वाचलेलं होतं त्याचं मला तुम्ही याच्यामध्ये सांगाल कमेंट बॉक्समध्ये. संदीप प्रधान आपण एक नाव वाचलं होतं, ते कशासाठी वाचलं होतं तेवढं मला सांगा. त्यानंतर कास्ट म्हणून एक नाव वाचलं होतं बघा आपण, कास्ट. तर ते कोण होते कास्ट ते एक सांगा मला. होजे कास्ट. सो होजे कास्ट कुणाचे होते? चिलीचे होते का टोंगाचे होते? चिलीचे होते. आणि टोंगाचे कोण होते ते? फताफेई. त्यानंतर आंद्रेज बाबीज झेक प्रजासत्ताकचे होते. त्यानंतर मनाली क्षीरसागर नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू झालेले आहेत. अभय कुमार सिंग रशियन फेडरेशनचे पद भूषवणारे पहिले भारतीय वंशज. प्रवीण कुमार ITBPचे महासंचालक. त्यानंतर विवेक चतुर्वेदी इन्कम टॅक्स जो आहे आपला अप्रत्यक्ष कर जो आहे CBIC ज्याला म्हणतो आपण, सो त्याच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर अमर सुब्रमण्यम आहेत. ॲपल कंपनीने भारतीय वंशाचे अमर सुब्रमण्यम यांची AI विभागाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. कोण आहेत ते? अमर आहेत. सो अमर असल्यामुळे त्यांना AI मध्ये घेतलेलं आहे असं पाठ करायचं आहे. पुढचं संगीता बरुआ. कुठल्या होत्या? संगीता बरुआ. PCI होतं का? प्रेस क्लब इंडिया. अनु गर्ग ओडिसाच्या मुख्य सचिव पहिल्या महिला. विवेक भीमनवार MPSCचे अध्यक्ष. PV सिंधू. राजेश अग्रवाल महाराष्ट्राचे सचिव. आणि राकेश अग्रवाल NIA मध्ये महासंचालक. त्यानंतर मामाडी गिनी मामाडी. जोहरान ममदानी कुठले? न्यूयॉर्क मधले. हे काय आहेत ते? न्यूयॉर्कचे महापौर. त्यानंतर विक्रम नाथ नालसा. ज्ञानेश कुमार सांगितलं तुम्हाला IDEA. लुकास फिलिप इंटरपोल. त्यानंतर महाधिवक्ता कोण झाले होते? मिलिंद साठे झाले होते. आणि राजकुमार गोयल CICचे अध्यक्ष, केंद्रीय इन्फॉर्मेशन काय आहे ती आपली काउन्सिल आयोग जो आहे त्याचे अध्यक्ष. ओके. आणि 3 लोकांची निवड समिती.
अशा पद्धतीने ह्या सगळ्या प्रमुख नेमणुका ज्या आहेत या तिथे झालेल्या आहेत. आय होप की तुमचं हे पाठ होईल. याच्यातले ॲटलिस्ट 10-12 नावं जरी पाठ झाली तरी आपल्याला करंट अफेअर्समध्ये कमी एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. ठीक आहे. सो थांबूया इथे.